आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। गेल्या काही 2 वर्षात आषाढी वारी कोरोनामुळे घडलेली नव्हती, त्यामुळे यावर्षी दोन्ही पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान घेतले आहे। या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या यावर्षी जास्त आहे। विविध भागातील वारकऱ्यांना वल्लभनगर बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत। गेल्या 2 वर्षांपासून आषाढी वारीही झाली नव्हती, पण यावर्षी आषाढी वारीही मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे। वारकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वल्लभनगर आगारातून तसेच स्वारगेट बस स्थानकातून 250हून अधिक बसेस सुटणार आहेत, अशी माहिती वल्लभनगर बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। त्याचबरोबर ग्रुप बुकिंग करणाऱ्यांसाठी वल्लभनगर आगार विशेष सवलत देण्यात येणार आहे। भजनी मंडळ किंवा मोठा ग्रुप असेल तर त्यांना घरापासून तर ते थेट पंढरपूरपर्यंत प्रवास एसटी प्रवास करता येणार आहे। सध्या दररोज 15 जादा बसेस पंढरपूरला सोडण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, पुणे। 2 वर्षांनी जी 2 वर्ष आपली वारी झाली नाही ती आता घडणार आहे ह्या वर्षी। तर आपण 7 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये वल्लभनगर आगारातून दर दिवशी 15 बसेसचं नियोजन केलेलं आहे व जशी प्रवासी गर्दी वाढेल त्याप्रमाणे बसेसमध्ये वाढ करण्यात येणार आहे। आणि यावर्षी आपण अशीही व्यवस्था केलेली आहे की जे भाविक भजनी मंडळ आहेत, जे भाविक एकत्र ग्रुपने ज्यांना जायचं आहे पंढरपूरला, अशा लोकांसाठी आपण एक ग्रुप बुकिंगची व्यवस्था केलेली आहे, जी प्रवाशांना त्यांच्या घराच्या इथून घेऊन जाऊन पंढरपूरमध्ये सोडेल, त्यांचं दर्शन घडवून आणेल आणि परत त्यांना इकडे आणतील, अशा पद्धतीचं ग्रुप बुकिंग असणार आहे। त्याचप्रमाणे विभागाचं जे आहे नियोजन ते आपलं मुख्य बसस्थानक आहे स्वारगेट, तिथून पंढरपूरला एकूण 250 गाड्या सुटणार आहेत दर दिवशी आणि जशी गर्दी वाढेल त्याप्रमाणे गाड्यांमध्ये वाढ करण्याचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे। तर या माध्यमातून मी सर्व प्रवाशांना, सर्व भाविकांना व सर्व भजनी मंडळाच्या लोकांना आवाहन करते की त्यांनी या संधीचा उपभोग घ्यावा व एस टी महामंडळाचीच गाडी निवडावी व आपली वारीचं दर्शन, माऊलीचं दर्शन योग्य पद्धतीने करण्यात यावं।